निकेता जाधव, मी बीएमसी मध्ये कामाला आहे। मी इकडे आली होती पार्सल घ्यायला, तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवला, तर त्याच्यामध्ये कॉक्रोच मिळाला। त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या मुलींनी खाल्लं ते, आणि जेव्हा खात होते ना तेव्हा बघितलं की बाबा ह्याच्यात कॉक्रोच निघालं। मी ते डब्बा पॅक केला आणि मग इथे आणलं। या संदर्भात तुम्ही बोलला? हो, त्यांच्याशी बोललो। काय बोलले ते म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे वगैरे वगैरे। या संदर्भात तुम्ही पोलीस सेवेत तक्रार करणार? हो। तर तुम्ही काय म्हणणं मॅडम, एवढा मोठा हॉटेल आहे आणि हा, एवढा मोठा हॉटेल आहे, त्याच्यामध्ये ही निग्लिजन्सी अजिबात खपवली जाणार नाही। आणि आम्ही इथे प्रत्येक वेळेस आता ब्लाइंडली त्यांच्यावरती विश्वास करतो की बाबा हा चला चांगलं आहे, मोठं हॉटेल आहे, व्यवस्थित मिळणार की काय, काहीच नाही त्याच्यामध्ये। हे कॉक्रोच मिळणं अजिबात नाही। आपण रामदेवमध्ये 28 वर्षापासून ग्राहकांना सेवा देत आहोत। कधी असा प्रकार घडलेला नाही आहे। आम्ही प्रॉपर हायजीन मेंटेन करून सगळं पार्सल आम्ही देत असतो। काल ज्या ताई आल्या 7:30 पावणे 8 वाजता त्या आल्या, पार्सल घेऊन गेल्या आमच्या इथून। परत त्या पावणे 10 वाजता आमच्याकडे आल्या पार्सल घेऊन। 2 तास पार्सल कुठे फिरत होतं आम्हाला माहीत नाही कुठे गेलेले। तर तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने किचनमध्ये आम्ही पुन्हा चौकशी करून आम्ही मग सांगू। पण आता जे त्यांनी जे ॲलिगेशन आमच्यावर केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि आम्ही हे मान्य करत नाही आहे। तरी आम्ही चौकशी करून आमच्या पूर्ण किचन स्टाफ प्रॉपर हायजीन मेंटेन करत आहोत। आणि ह्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही सगळं हाऊसकीपिंग साफसफाई पूर्ण केलेली जाते।